श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ सगळ्या मैत्रिणींना. तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, आज गहू दळायला न्यायचे होते, तर डाळसुद्धा होती. तर बघा, तुम्हाला दाखवतेच मी काय काय दळायला नेणार आहे. तर इथं 7 किलोच्या प्रमाणात मी मोजून घेत होते. तर बघा, असं मापट्याने आम्ही मोजून घेतो. तर मला इकडे थोडेसे धोंदळे म्हणजे ज्वारी आणि हरभऱ्याची डाळ देखील दळून आणायची होती. तो डब्बा मी वरून काढत होते, कारण आम्ही काही बेसन विकत वगैरे कधीच आणत नाही. डाळच आणतो विकत आणि मग डाळ दळून आणतो. तर इथं 4च मापटी म्हणजे 2च किलो मी ज्वारी दळायला घेतलेली आहे, कारण चपात्या जास्त आमच्यात खाल्ल्या जातात. आई आणि मी दोघीच भाकरी खातो आणि एक टाईमच सकाळचं भाकरी करतो दोघींना आणि संध्याकाळी सगळ्यांना चपात्याच असतात. अहो, ते कधी तर हिरवी भाजी असेल किंवा कारलं वगैरे असेल तर खातात, तर शक्यतो जास्त चपात्याच खाल्ल्या जातात. त्यामुळे ज्वारी मी अगदी थोडीशी दळून आणते. तर आता मी बघा दळायला चालले, तर गाडीवरूनच जाणार आहे. तर माझी मुलगी मला घेऊन जाईल दळून आणण्यासाठी, कारण मग 2-3 डबे आहेत. तर मी दळप घेऊन गेले होते. तर बघा, तर मी चक्कीमध्ये न जाता इकडं माझी एक मैत्रीणच आहे, म्हणजे माझ्याकडे पहिला ती ब्लाऊज शिवायला येत होती. तिनं घरगुती चक्की आणलेली आहे, तर तिच्याच घरी मी दळप ठेवून आलेली आहे. तर चांगलं दळते, एकदा नेऊन बघा म्हणाली, म्हणून मी तिच्याकडं ठेवून आलेली आहे. तर ती जातं दळून झाल्यानंतर जाऊन मी 1 तासाभरात आणणार आहे. आणि चक्कीला जायचं म्हटलं तर खूप लांब गावात जावं लागतं. मग इथल्या इथंच पलीकडच्या गल्लीतच आहे, म्हणून मी चालतसुद्धा जाऊन आणू शकते, म्हणून मग इथंच ठेवून आलेली होते. तर बघा, दळायला जातानाच मी घरातलं सगळं काम आवरून गेले होते, त्यामुळे तिथं दळपाचा डबा ठेवून आल्या इकडं साड्या पिकोफॉल करायला घेतल्या. तर भरपूर साड्या आहेत पिकोफॉल करायच्या, कारण आता रक्षाबंधन पण आलेलं आहे आणि गौरी गणपतीचे सण पण आलेले आहेत. दोन्हीच्या ऑर्डरी आहेत, गौरीच्या पण आहेत आणि रक्षाबंधनच्या पण आहेत. तर आता म्हटलं एक दिवस जर पिकोफॉलला काढला आहे तर पिकोफॉलच करावा. तर एका दिवसात मग जितक्या साड्या होतील तितक्या करायच्या. आठवड्यातून असं एक दिवस मी पिकोफॉलसाठी काढत असते, कारण मग ब्लाऊज शिवायला मग वेळ मिळत नाही. कारण आत्ता माझ्याकडे पिकोफॉलला वगैरे कोणी नाही. शॉप होतं त्यावेळी पिकोफॉलला एक लेडीज होती, पण आता माझं मलाच पिकोफॉल देखील करावं लागतं. म्हणून मी आठवड्यातून एक दिवस पिकोफॉलला बसले की एक दिवस पूर्ण पिकोफॉलच करते आणि त्यानंतर मग बाकीचे दिवस ब्लाऊज शिवायचे असतात. तर बघा, जेवढ्या साड्या मी पिकोफॉल करून घेतलेल्या आहेत त्या घडी घालून मी साईडला ठेवते, कारण मग त्याला पुन्हा हातशिलाई घालण्यासाठी सुद्धा द्यायचं असतं. तर हातशिलाई घालायला मी बाहेरच देते, कारण हातशिलाई घालत बसले तर मग झालंच, कारण मग ब्लाऊज शिवायला तर वेळच मिळणार नाही. तर भरपूर साड्या आहेत, मला वाटते आत्ता जवळजवळ 20 साड्या तर इथं माझ्याजवळ आहेत आणि मग अजून कपाटात आहेत त्या मी त्याची ब्लाऊज पीस वगैरे काही काढली नाहीत. तर इतक्याच ह्या ज्या पहिला रक्षाबंधनला वगैरे द्यायचे आहेत त्याचीच फक्त ब्लाऊज पीस वगैरे काढून घेतलीत, कारण मग शिवायची देखील आहेत ब्लाऊज. आणि मग एकदा ब्लाऊज शिवायला घेतलं की मग ब्लाऊज शिवून होतात आणि साड्या राहतात, म्हणून मग पहिला साड्याच घेतल्या, म्हणजे कसं तुकडे देखील ब्लाऊज पिसाचे अस्तरचे काढता येतील आणि जितके माझ्याकडे आहे त्यातले तर वापरते, जे नाही ते मग आणायला द्यावं लागतात. आणि मग आणायला आमचे पलीकडचे चुलत सासरे जातात, म्हणजे त्यांचं देखील शिलाईचं हे आहे दुकान, त्यामुळे त्यांच्यासोबत आणतात. त्यामुळे ते कधी आणतील काय सांगता येत नाही, 2-3 दिवससुद्धा लागू शकतात, म्हणून मग तुकडे काढून आधीच ठेवलेलं बरं असतं. त्यामुळे इथं बघा सगळे तुकडे वगैरे काढून सगळ्या साड्या घडी घालून घेतल्या, जितक्या पिकोफॉल करून झालेत त्या आता हातशिलाईसाठी द्यायच्या आणि निवांत आता आठवडाभर मग ब्लाऊज शिवून घ्यायची सगळी. तर तुम्हाला पण शिलाईमध्ये स्वतःचं ब्लाऊज, जर कटोरी ब्लाऊज किंवा साधा ब्लाऊज किंवा प्रिन्सेस ब्लाऊज शिवायचा असेल, त्यामध्ये जर इंटरेस्ट असेल, किंवा साड्या पिकोफॉल कशा करायच्या स्वतःच्या तुमच्या घरगुती किंवा बाहेरचं जर कस्टमरचे घेत असाल, तर माझं नीता इजी शिलाई हे चॅनेल आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. खूप छान असं त्या चॅनेलला व्ह्यूज आहेत आणि खूप छान छान अशा कमेंट येतात. खूप जणांनी माझी पद्धत ट्राय केलेली आहे आणि त्यांना खूप आवडते. तर तुम्हाला मी कमेंटची पोस्ट देखील एखाद्या व्हिडिओमध्ये टाकीन. तर खूप मस्त मस्त कमेंट येतात. खूप लेडीज सांगतात की तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, किंवा कौतुक करायला शब्दच नाहीत, इतकं छान समजून सांगता, आजपत्र इतकं छान समजून कोणीच सांगितलं नाही. आणि माझी पद्धत देखील कटोरी ब्लाऊजची इतकी वेगळी आहे, तुम्हाला पटणार नाही की यूट्यूबवर कुणाचीच
अख्ख्या यूट्यूबवर कोणाचीच इतकी सोपी पद्धत नाही. ही पद्धत मी यूट्यूबवरती डायरेक्ट कपड्यावरती कटिंगची दाखवलेली आहे आणि तो व्हिडिओ देखील खूप व्हायरल गेलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर मी या व्हिडिओच्या खाली लिंक देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. तर आता बघा इकडं जेवढ्या साड्या तयार झालेल्या आहेत त्या सगळ्या मी इथं एका पिशवीमध्ये मोठ्या भरून ठेवलेल्या आहेत. आणि ही जी थोडी ब्लाऊज आहेत ती बघा ओरलाक मारायची आहेत, त्यामुळे मी इकडं बाहेर घेऊन आलेले आहे, कारण मशीन माझं मागच्या खोलीमध्ये आहे आणि इकडं ओरलाकचं आणि पिकोफॉलचं मशीन आहे हॉलमध्ये. तर इथं बघा हे फॉल मी धुवून ठेवलेले आहेत. ते आत्ता नको आहेत मला, पण कधी जर ते कलर आले तर त्यावेळी वापरता येतील. तर काही फॉल धुवायचे असतात, काही न धुवायचे असतात. तर हे बघा हे फॉल न धुवायचे आहेत आणि चांगल्या क्वालिटीचे देखील आहेत. तर आता इथं ही जी ब्लाऊज आहे त्याला ओरलाकसुद्धा मी मारून घेते. बघा आत्ता दळप दळलेलं घेऊन आले आणि अजून आज आमचा आठवडी बाजार होता, तर बाजार तिथला अजून काढायचा आहे. तर तुम्हाला काढल्यानंतर दाखवतेच काय काय आणले. आणखीन एक तर बघा किती खराब झाली होती कुकरची, तर आज दुपारी बसवून घेतली. कारण कुकर नाही तर खूपच कामात येतो, सगळा असा वेगळाच वाटतो, कारण गॅसवर एक शिजायला ठेवलं तर खूप वेळ लागतो. तर आता मी धपाटे बनवणार आहे. तर बघा आज मानसच्या शाळेत मीटिंग होती, त्यामुळे आम्ही तिकडं गेले होते आणि बरोबर मीटिंग 2ला ठेवली होती. मी कामाहून येणार तर 2ला आणि बरोबर 2ला मीटिंग होती, त्यामुळे मीटिंग चालू व्हायला 2:30 वाजले. तर त्यांना यायला म्हणजे 3:30 पावणे 4 वाजले. ते काय जेवले असते आता नंतर संध्याकाळी जेवू. तर आता बघा त्यांना पाहिजे थापटून केलेले धपाटे आता संध्याकाळचे. तर आता 6:30 वाजलेत. तर आता मी धपाटे बनवणार आहे. आणि माणूस बघा आत्ता आलाय, त्याचं व्हिडिओमध्ये मध्ये असते, तुम्हाला दिसतोय का बघा कपडे बदलायला लागलाय बेडवर उभारून. आणि आमच्या माणसची गुड न्यूज तुम्हाला सांगायची आहे. सांग रे, काय सांग की. स्कॉलरशिप मला शिष्यवृत्ती मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन. तर आमचा बघा माणस बघा स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसला होता आणि त्याच्यामध्ये त्याला 266 गुण मिळालेत आणि जिल्ह्यात 55 आलाय आणि त्याला शिष्यवृत्तीसाठी निवड झाली. तर आज माणसनं आम्हाला आनंदाची बातमी दिलेला आहे. तर खूप छान मार्क मिळाले. पेन पण दिले, बक्षीस म्हणून पेन पण दिले. होय, माणसला बघा पेन पण दिले शाळेत, नंतर दाखवतोय तुम्हाला. तर इकडं बघा माझे धपाटे बनवायचे चालू आहेत. बनवल तसं गरम गरम खायलासुद्धा मी द्यायला लागले सगळ्यांना. तर इकडं बघा 6:30 वाजलेत म्हणून देवाजवळ दिवासुद्धा लावून घेतलेला आहे. तर बघा आमच्या गावचा आज आठवडी बाजार होता, तर काय काय आणले तुम्हाला दाखवते. तर इकडं कांदे ठेवून घेतलेले आहेत. तर एक दुधी भोपळा आणलेला आहे, कारण डायटिंग चालू आहे, त्यामुळे दुधी भोपळ्याचे सूप किंवा दुधी भोपळ्याचा चिल्ला वगैरे करण्यासाठी दुधी भोपळा आणलेला आहे. तशी भाजी आमच्या घरामध्ये दुधी भोपळ्याची कोणाला आवडत नाही. तर इकडं बघा भरतासाठी वांगी देखील आणलेली आहेत. तर खूप छान वांगी मिळाली बरेच दिवसांनी. त्यानंतर बघा इकडं शेपूची भाजी आणलेली आहे, इकडं कांद्याची पात आणलेली आहे. तर आता पाऊस पडायला लागला त्यामुळे हिरव्या हिरव्यागार भाज्या असे आलेल्या आहेत. तर इकडं पालकची भाजी देखील आणलेली आहे. बघा आमच्या घरामध्ये लसूणी पालक खूप आवडतो सगळ्यांना. पालक पनीरपेक्षा सुद्धा लसूणी पालक आवडतो. आणि इकडं बघा मक्याची कणसं आणलेली आहेत, कारण स्वीटकॉर्न खूप आलेत आता बाजारात आणि स्वस्त पण होती. 10 रुपयाला एक कणीस, म्हणून मी 30 रुपयाची 3 आणलेली आहेत. तर याच्या बऱ्याच रेसिपी बनवता येतात. तर माझ्या चॅनेलवरती मक्याचा पराठ्याची रेसिपी आहे, खूप छान रेसिपी झाली होती. आणि वांगी बघू शकता इकडं किती छान अशी मिळालेली आहेत भरतासाठी इतकी चांगली वांगी कधी मिळत नाही शक्यतो, कधी त्यामध्ये बिया वगैरे असतात. तर आज खूप छान मिळाली म्हणून आणलेली आहेत. त्यानंतर छोटी छोटी वांगीसुद्धा आणलेत. आणि इकडं बघा काकडी मिळाली, पण आता सीझन नाही आहे काकडीचा, मग सीझनला खाऊ नये म्हणतात. पण आता होती, चांगली दिसत होती, मग डायटिंगसाठी येतील म्हणून आणले. पण मग नंतर म्हणायला लागले की सर्दी होते, आता कशाला आणलीस म्हणून. तर असो, पुढच्या आठवड्यात आणायची नाही. काकडी खूपच छान आणि अगदी कवळ्या अशा होत्या म्हणून मी आणली होती. तर आता बघा इथं मी पहिला एक काकडी धुवून खायलाच लागले. तर खरंच काकड्या खूप छान होत्या म्हणून आणलेत, पण आता पुढच्या आठवड्यात खरंच आणायला नको, कारण सर्दी होईल. तर बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.